नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे यांच्यासह चारही बीजेपी उमेदवार विजयी. राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेचे निकाल हाती आले असून सोलापूर महापालिकेत भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग 2 कडे राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झालेल्या या प्रभागात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. येथील प्रभागात भाजपाकडून शालन शिंदे उमेदवार होत्या. येथील प्रभागात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते. प्रभाग 2 मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झाले असून किरण देशमुख यांनी तब्बल 11,000 मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे. त्यामुळे येथे हत्या प्रकरणाचा कुठलाही भावनिक परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्या उमेदवार शालन शिंदे विजयी झाले आहेत. प्रभाग 2 मधील उमेदवारी माघार घेण्यावरून मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. येथील प्रभागातील विजयी उमेदवारांची अधिकृत आकडेवारी यायची आहे. मात्र सुमारे 4,000 मतांनी शालन शिंदे विजयी झाल्याचे सांगण्यात येते. तर आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख सुमारे 11,000 मतांनी विजयी झाले आहेत. लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाची हत्या आहे, मुळात खून तर झालंच आहे एका मनसेच्या एका निष्ठावंत राजसाहेबांच्या कार्यकर्त्याचा. परंतु मला एक आश्चर्य वाटतंय की एकही दिवस प्रचार नाही. उमेदवार जेलमध्ये आहे, परंतु पहिल्या फेरीपासून 4,000 लीडवर आहे. म्हणजे पैशासमोर